त्या समोर येतात आपले सगळ्यांचे लाडके आवडते पेशंट काका. सॉरी हा, मला उलट बोलायची सवय लागली आहे. डॉक्टर काका ऋषभ पारिसे. काका आज काय काय असताय वगैरे हा काय आज परत ते गाणं का काकूंचं? हा 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 पाहूयात कोणते गाणे गातात. ऑल द बेस्ट. थँक्यू. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड बघ निळसर पाणी झलमते झुळझुळे. हे गवत नवेगे पिवळके शरमळे. ही किमया केवळ घडते प्रीतीमुळे प्रीतीमुळे. उघडे डोंगर आज हिमाचे मुकुट घालती शिरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी. दिसशी तू दिसशी तू दिसशी तू नवतरुणी काश्मीरी. हे चिंचेचे झाड. डॉक्टर काका स्टेथोस्कोपच्या ऐवजी आज काय लावलाय? कशाच्या ऐवजी? स्टेथोस्कोप. हा बर टाय लावलाय म्हणून विचारतो. पहिल्या गाण्याला मी हेच विचारलं होतं, दुसऱ्या गाण्याला तेच विचारलं होतं, तिसऱ्या गाण्याला पण तेच विचारलं होतं, आता पण तेच विचारतो. ती नवतरुणी काश्मीरी कोण होती? हा अरे कोणीच नाहीये. हा म्हणतो नाहीये म्हणजे आहे. हा हा आता काय सांगू, कोणीच नाहीये तू खरं. असं म्हण ठीक आहे कोणतरी म्हणजे आम्ही समजू की नाहीये. नाही म्हणलं. राहुल दादा काहीतरीच गायलास असं मी अथर्वसारखं आता उलट बोललो. खूप छान गायलास. मस्त गायलास. अतिशय एन्जॉय केलास परफॉर्मन्स आणि अतिशय डॅशिंग आणि स्मार्ट दिसतोयस तू. तुला सगळं सूट होतोय. मस्त गायलास. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. सुपर. एवढंच बोलायचं मला. थँक्यू फॅन्टॅस्टिक. थँक्यू थँक्यू. आपले डेंजर झोन मधले 3 स्पर्धक कोण आहेत हे आपल्याला मगाशीच कळलेलं आहे. त्यामुळे ऋषभ डेंजर झोन मध्ये आहे का सेफ झोन मध्ये हे बघण्याची आपल्याला काहीच गरज नाहीये. त्यामुळे ऋषभ आणि पद्मनाभ हे दोघंही सेफ झोन मध्ये आहेत. काँग्रेट्स. ऑल द बेस्ट. प्रथमेश दादा तू त्या मंचाला अगदी जवळून पाहिलेस तर इकडे गाताना प्रत्येकाच्या मनात टेन्शन असतं. ते असावं की नसावं याचं नक्कीच टेन्शन असतं इथे परफॉर्म करण्याचं. कारण एकाच वेळी आपल्याला कोट्यावधी प्रेक्षक ऐकत असतात, त्याचप्रमाणे परीक्षकही ऐकत असतात. आणि दुसऱ्या गोष्टीचं टेन्शन असं असतं की परीक्षक जेव्हा ऐकतात ते बारकाईने ऐकतात आणि त्या ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला सांगतात. कारण त्यांना आपल्याकडनं अजून इम्प्रूव्हमेंट झालेली बघायची असते. आणि मला असं वाटतं की हे जे आपल्या बारकाईने परीक्षक आपल्याला सांगतात आपल्या चुका तेही कौतुकरूपीच असतं. थँक्यू दादा. Thanks.